नमस्कार. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यांच्या नव्या अहवालानुसार आपल्याला हे कळतं की भारतामध्ये लोकसभेतील एकूण खासदारांच्या 46% खासदारांवर गुन्हे दाखल आहेत आणि तेथेच राज्यसभेच्या एकूण खासदारांपैकी 31% खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे प्रचंड प्रमाणात गुन्हे दाखल आहेत. खूप मोठा हा टक्का आहे आणि अशा लोकांना देशामध्ये निवडून दिलं जातं. तेव्हा नंतर मग जेव्हा काही खुलासा होतो, जेव्हा या नेत्यांचा, जेव्हा या खासदारांचा काही अनैतिक प्रकार आपल्या समोर येतो, भ्रष्टाचार समोर येतो, तेव्हा आपल्याला आश्चर्य होतं. परंतु आश्चर्य करण्यासारखी काहीही बाब नाही आहे. कारण की आपण अशा प्रकारचे नेते निवडून देतोय ज्या नेत्यांजवळ कोणतीही गुणवत्ता नाही आहे, ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत, आणि अशा प्रकारचे नेते निवडून देत असल्यामुळे त्यानंतर देशाच्या विकासाची अपेक्षा करणं फार काही बुद्धिमानीचं होणार नाही, फार काही त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता नाही आहे. देशाचा विकास केव्हा होतो, जेव्हा देशामधील असणारी जी लोक आहेत ती लोक राजकीय जागरूक असतात. आपण लोक म्हणून खूप राजकीय अजागरूक आहोत, आपण खूप पॉलिटिकली अनअवेअर लोक आहोत, आणि आपण जेव्हा एखादा व्यक्ती निवडून देतो तेव्हा आपण जातीच्या धार्मिक अजेंड्याच्या आधारावर एखादा व्यक्ती निवडून देतो, आणि त्याचा परिपाक कसा होतो की तो व्यक्ती गुन्हे असलेला, तो व्यक्ती गुणवत्ता नसलेला असा व्यक्ती तिथे निवडून येतो. आणि मग आपण अपेक्षा करतो की देशाला आपल्याला विकसित बनवायचं आहे, देशाचा विकास करायचा आहे, अशा लोकांना घेऊन आपण देशाचा विकास करू शकत नाही. त्यामुळे पॉलिटिकल अवेअरनेस, राजकीय जागरूकता फार गरजेची आहे. आणि राजकीय जागरूकता म्हणजे नेमकं काय, फक्त मतदान करण्यापुरतं नाही, तर 5 वर्ष देशामध्ये काय चालू आहे, देशामध्ये काय घडतंय याचा तटस्थपणे अभ्यास करणं, तटस्थपणे त्याचं निरीक्षण करणं, ती राजकीय जागरूकता आहे. मतदान करताना ते मतदान कोणत्या मुद्द्याच्या आधारावर करावं, ही राजकीय जागरूकता आहे. मतदान करताना ते मतदान पारंपरिक मुद्द्यांच्या आधारावर करावं, जसं की धर्म, जात, प्रदेश याच्या आधारावरती ते मतदान करावं, की आपण आधुनिक मुद्द्यांच्या आधारावर ते मतदान केलं पाहिजे, हे इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मतदाराला हे इथे लक्षात घ्यावं लागेल. आणि मग लोक म्हणतात की आम्ही मतदानात सहभागी होत नाही. अनेक लोक मतदानातच सहभागी होत नाही का? कारण की त्यांना हे ठाऊकच असतं की आम्ही कोणताही व्यक्ती निवडून दिला तरी तो व्यक्ती गुन्हेगारच असणार आहे, किंवा तो व्यक्ती आपल्यासाठी काही करणार नाही. त्यामुळे अनेक लोक तर मतदानामध्ये निष्क्रिय असतात. हाही दृष्टिकोन चुकीचा आहे. अनेक लोक मतदानामध्ये न गेल्याने किंवा मतदान त्यांनी न केल्याने त्यांचं तर प्रतिनिधित्वच तेथे होत नाही. मतदान करताना ते मतदान न करणं हा दृष्टिकोन सुद्धा चुकीचा आहे, आणि ते मतदान राजकीय जागरूकतेच्या अभावात करणं हा दृष्टिकोन सुद्धा चुकीचा आहे. मतदान करणं गरजेचं आहे, पण ते राजकीय जागरूकतेसोबत करणं गरजेचं आहे. जगामध्ये सध्या काय महत्त्वाचं आहे, जगातील देश कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत, आपला प्रदेश कुठे आहे, याची जाणीव असणं फार गरजेचं आहे. आणि आधुनिक मुद्द्यांच्या आधारे आपण तेथे मतदान करणं फार गरजेचं येथे झालेलं आहे. तेव्हाच आपले जे उमेदवार असतील, ज्यांना आपण निवडून देतो, ते उमेदवार हे सुशिक्षित असले पाहिजे, ते उमेदवार हे गुणवत्तापूर्ण असले पाहिजे. तेव्हाच आपण त्यांच्याकडून आपल्या प्रदेशातील ज्या काही समस्या आहे, आपल्या प्रदेशात जे काही होतंय त्याच्या सोडवणुकीची अपेक्षा त्यांच्याकडून करू शकतो. जर आपण निष्क्रिय उमेदवार, गुणवत्ता नसलेले उमेदवार निवडून देत असू, तर आपण त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करू शकत नाही. देशामध्ये सध्या अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या पॉलिटिकल विलच्या अभावी सोडवल्या जात नाहीयेत, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. राजकीय विल म्हणजे राजकीय काहीतरी करवून दाखवण्याची क्षमता ही फार गरजेची आहे. राजकीय नेत्यांची ती क्षमता नाही आहे, किंवा ते त्यांच्याजवळ इच्छा नाही आहे की समाजामध्ये काहीतरी बदल घडावे. राजकीय विल म्हणजे पॉलिटिकल विलच्या अभावी आज देशामध्ये खूप साऱ्या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. मग त्या शिक्षेशी संबंधित समस्या असो, त्या रोजगाराशी संबंधित समस्या असो, त्या पर्यावरणाशी संबंधित समस्या असो, अशा अनेक समस्या देशामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आता हे गरजेचं आहे की आपण या समस्यावर लक्ष केंद्रित करून आपलं मतदान ठरवलं पाहिजे. मला मत कशाच्या आधारावर द्यायचं आहे, तर या मुद्द्यांच्या आधारावर मला मत दिलं पाहिजे. आणि केवळ मतदानापुरतं, केवळ इलेक्शन्स पुरतं मला राजकीय जागरूक असून चालणार नाही, तर मला या संबंध 5 वर्षामध्ये राजकीय जागरूकता स्वतःमध्ये ठेवावी लागेल. मग राजकीय जागरूकता म्हणजे काहीतरी एका पक्षाच्या मागे धावत सुटलोय असं त्याच्यामध्ये होणार नाहीये. तर राजकीय जागरूकता ही त्याच्यापेक्षा फार मोठी आहे. तुम्हाला कोणताही पक्ष
डायव्हर्ट तुमच्या मनाला करू शकला त्याला करता कामा नये. अर्थातच काय, तुमच्यावर कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा प्रभाव पाडून तुमचं मत आकर्षित न करणे हे राजकीय पक्षाला तेथे जर राजकीय पक्षाला ते जर जमत असेल, जर राजकीय पक्ष तुमचं मत डायव्हर्ट करून तुमच्या मनाला काहीतरी भ्रम टाकून जर तुमचं मत त्यांच्याकडे घेत असेल, तर अर्थातच तुम्ही राजकीय जागरूक नाही आहात. त्यामुळे राजकारण्यांनी किंवा राजकीय पक्षांनी कितीकही चालबाजी केली, कितीकही त्यांनी प्लॅन केले, तरी परंतु त्यांना आपल्याला भ्रमात न टाकता आलं पाहिजे. त्यांनी आपल्याला कोणत्याही भ्रमात न टाकणे आणि आपण तटस्थपणे मतदान करणे, आपण आपल्या विवेक बुद्धीच्या आधारावर मतदान करणे, ती म्हणजे खरी राजकीय जागरूकता आहे. कोणत्याही एका पक्षाच्या मागे धावत सुटणं किंवा कोणत्याही एका विचारधारेला फॉलो करणं ही काही राजकीय जागरूकता नाहीये. विचारधारा बदलत असतात, पक्ष बदलत असतात, परंतु लोकशाही टिकली पाहिजे. त्या लोकशाहीमध्ये लोक टिकली पाहिजे. कारण की आपण कोणतेही सरकार जनकल्याणासाठी निवडून देतोय, त्यामुळे पक्षनिष्ठता ही जनकल्याणाच्या समोर जायला नको. म्हणजे जर एखादा पक्ष जनकल्याणासाठी काम करत नसेल तरी आपण त्या पक्षाशी पक्षनिष्ठ असू, तर ते चुकीचं आहे. मग तो कोणताही पक्ष असो, आज तो पक्ष सत्तेत असो किंवा नसो, पण आपण त्या पक्षाशी पक्षनिष्ठ न राहता आपण तटस्थपणे विचार करणं गरजेचं आहे. आपल्या काय समस्या आहे, आपले काय तेथे प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण लक्षात घेऊन विचार करणं आणि राजकारणात सहभागी होणं गरजेचं आहे. दुसरा एक मुद्दा आहे की राजकारण वाईट असतं. मुळात राजकारण हे समाजामध्ये एका चांगल्या योजनेपर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे, समाजाला विकास करण्याचं साधन आहे. परंतु आज आपल्या मनामध्ये राजकारणाची प्रतिमा अतिशय वाईट पद्धतीची झालेली आहे. का? कारण की त्याच्यामध्ये काम करणारी लोक तशी आहेत. आपण पॉलिटिकल अनअवेअरली लोकांना निवडून देतोय, त्यामुळे राजकारणाची ही स्थिती झालेली आहे. तर नाहीतर राजकारण हे विकासाचं साधन आहे. राजकारणामधील लोकांमुळे राजकारणाला दोष देऊन चालणार नाही. राजकारण हे उच्च प्रतीचं सुद्धा असू शकतं. त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता गरजेची आहे आणि ती जागरूकता आपण आणावी असा आशावाद आहे. धन्यवाद.